कधी सुरुवात केली तुम्ही व्यवसाय? साधारण 1.5 वर्ष झाले मला, 1.5-2 वर्ष झाले. 2 वर्ष नवीन व्यवसाय तुमचा? नवीन व्यवसाय. तुम्ही मिल्क चार्जरचा वापर करण्यासाठी का प्रवृत्त झाले? आता सर्वात महत्वाचं ही गाय आहे. ही गाय मी 1,30,000 रुपयाला घेतली होती. ही गाय? हो, ही गाय 1,30,000. किती लिटर दुधाची? ही गाय आता सध्या 21 लिटर दूध देते. त्यावेळेस आणली तेव्हाची? त्यावेळेस आणली तर हिची परिस्थिती अशी होती, ही गाय आणल्यानंतर पडली म्हणजे एक्सपायर होण्याच्या मार्गात होती. का बरं? तिला तिकडून आणतानीचा आजार होता. तो काय आमच्या ही गाय सुगावरून आणली होती. म्हणजे आपल्याकडची मग एवढी महाग कशी काय? नाही, तिला दूध तेवढं, तिला 13.7चं फॅट या गायला. काय 13.7 फॅट? हो, या गायला 13.7चं फॅट आहे. तुम्ही काय फॅट म्हणून राहिले? काय फॅट हे त्या डेअरीवाल्यांना तुम्ही फोन करा आणि विचारा का या गायचं मी परवा कंटिन्यू? हो, कंटिन्यू. हिला मी फॅट चेक केलं हिच्यावाला. 10 लाखाला पण स्वस्त. ही गाय पडली म्हणजे जगलीच नसती. तर मग माझ्याकडे मिल्क चार्जर कंटिन्यू. तर मग मी काय केलं, तिला पहिल्यांदा थोडं द्यायचं 50, मग हिला 1 टाइम 150 ग्रॅम द्यायला चालू केलं. तर ही गाय डॉक्टर आणि हे मिल्क चार्जर ही 3ऱ्या दिवशी गाय कव्हर झाली माझ्याकडून. तसं आणि तिचा डायरेक्ट नादच सोडून दिला होता का जगू शकत नाही. ती सफेद गाई, तिचं शेण असं होतं, तिनं तिथून शेण टाकलं तर डायरेक्ट बाहेर निघायचं पाण्यावानी. म्हणजे ही इकडची ना? हो, ती गाई. आता त्या गाईचं 80% तिला फरक झालेला आहे. बर ही आता म्हणजे चालू आहे दूध का? चालू आहे. त्याच गाईचा प्रॉब्लेम होता सगळ्यात पहिल्यांदा, पातळ शेण. तर माझ्याकडे खाशे डॉक्टर राजापूरचे. लय औषधं गोळ्या दिल्या त्या गायला, काहीच फरक नव्हता पडत. मग मी काय केलं, ते म्हणे तू मिल्क चार्जर चार. डॉक्टर म्हणे? हो, पण ते एवढं महागडं होतं, म्हणलं नको, आपल्याला 1 पॅकेट आणलं, ते तिला चारलं, क्वालिटीत फरक पडला. मी थांबून घेतलं लय महाग आहे. नंतर मी विचार केला, हे महाग असलं तरी चालेल, मी मिल्क चार्जर सोडता या गायला, बाकी काहीच नाही. का बरं परवडत नाही दूध व्यवसाय किंवा मिल्क चार्जर का बरं महाग वाटतं? त्याचं कारण माहितीये का? सोनं महागच राहतं, आपली ऐपत नाही राहत. बरोबर. आपल्याला सवय काय लागलेली आहे बेंटेकची. मला सांगा, आपण डाळडा खातो घरामध्ये आणि गावठी गायचं तूप काढीतून लोकांना विकतो, आणि मग ते जे पैसे कमीतो ना ते आपण अटॅक आला का डॉक्टरला देऊन देतो. आपण काय हुशार आहे, सामान्य माणसं आहेत ना. आपण गरीब कशामुळे माहिती का? आपण गरीब नाही, आपण या सगळ्या श्रीमंतांना पोचतो. या सगळ्या श्रीमंतांना पोचणारे कोणी? आपण. कशामुळं? अक्कल नसल्यामुळे. आपल्या अक्कल काही नाही. तेल खाताना आम्ही रिफाईंडचं खाणार, गाडी स्वस्त भेटत, घाण्याचं नाही खाणार. का? ते महाग आहे ना. तुम्ही नेमकी ज्याला महाग म्हणता ना तेच खरं स्वस्त आहे, लक्षात ठेवा. ज्याला आपण काय म्हणतो महाग, सोनं महाग आहे का बेंटेक्स महाग आहे? सोनं. का बरं? कसं काय सोनं महाग मला सांगता? तुम्ही 50,000चं बेंटेक्स घ्या, 50,000चं सोनं घ्या. 1 ग्रॅम गोल्ड म्हणतात त्याला, बेंटेक्स नाही म्हणत. ते दिसतं सोन्यासारखं पण सोनं नाही राहत. त्याचे तुम्ही 50,000चं घ्या, 10 तोळे येईल, आणि हे तुमचं 1च तोळा येईल 50,000मध्ये. 60,000 समजा आपण धरूया आजच्या हिशोबाने. आता 5 वर्ष जाऊ दे किंवा 3 वर्ष जाऊ दे, बेंटेक्स किती दिवसामध्ये काळा पडतो ताई? 1 ग्रॅम गोल्ड किती दिवसात काळा पडतो? 6 महिन्यात पडत ना. आता मला सांगा, 6 महिन्यांनी किंवा आपण 2 वर्षांनी धरू, 2 वर्षांनी त्या 60,000चे सोन्याचे किती होईल? कमीत कमी 62-63 होतील, 65 होतील. वरून रुबाबात वापरले ते, आणि त्याचा वरून परत आयुर्वेदिक फायदा पण आहे आपल्या शरीराला, बरोबर आहे. अँटीबायोटिक येते, अँटी फंगल आहे. आपल्या शरीरामध्ये दागिने घातले, आपल्याला हे पण नाही माहिती, सोन्याचे दागिने घातल्यावरती आपल्याला त्याचं काय होतं शरीराला, स्त्रियांच्या अंगावर का बरं दागिने राहतात काही? कारण त्यांच्या ज्या इम्युनिटी पॉवर असते ती स्त्रियांची कमी असते, म्हणून त्यांच्या अंगावर सतत सोन्याचे चांदीचे दागिने असतात. त्या दागिन्याने त्यांच्या शरीरामध्ये कायम काय होतं? डिटॉक्सिफिकेशन होतं. म्हणजे त्याचं काय करते? प्रोटेक्शन करतं, अँटीबायोटिक सारखं काम करतं शरीरावर. त्याच्यावर नुसतं पाणी जरी गेलं तर ते जंतूंचा नाश करतं. सोन्याला कधी गंज लागतो का बरं नाही लागत? त्याच्यावर कुठलीच बॅक्टेरिया, कुठलाच काही म्हणजे वातावरणाचे बदल काम करत नाही, बरोबर आहे ना. म्हणून ते सोनं आहे ना. मग बेंटेक्स तुमचं खराब झालं, त्याची किंमत किती होईल आता 2 वर्षांनी? 60,000ची. किती झाली मार्केटमध्ये विकायला नाही बरं? अरे 50% तर किंमत द्या म्हणा, 30,000 द्या, कोणी घेईल का? पण सोनं लगेच सोनं घेईल का नाही? मग सोनं महाग आहे का बेंटेक्स महाग आहे? पहिल्यांदा आपण घेतलं 1 किलो, बरोबर आहे. आपल्याकडं जे येतं माझं गायला आपण काय चालतो
मिनरल मिक्सरचा विसरले ते पण मिनरल मिक्सरचा विसरायचं म्हणजे आता 2 वर्षापासून त्याचं कामच नाही ना म्हणून ते विसरलो. तसं मी केमिकलचे औषध नावच विसरलो. बर बर. मग हे चाललं तर मी विचार केला लय महाग आहे. मग परत ते चालू केल्यावर परत हाय तो प्रकार चालू झाला. मग काय प्रकार चालू होता? म्हणजे पातळ शेण टाकणं, गायने चारा कमी उचलणं, दूध कमी झालं. ती गाय आहे ती गाय द्यायची मग 12-13 लिटर दूध. मी ते परत चालू केलं. त्या गाय परत 22-23 लिटर परत गेली. काय बात करता? म्हणजे मिल्क चार्जर बंद केल्यावर 12 वाली आणि हे चालू केल्यावर मला परत रिझल्ट. आता ह्याच गायचं डेअरीवाल्यांना फोन करा, ते म्हणते का तुमच्याकडे म्हैस आहे गायचं दूधच नाही. कोण म्हणते? डेअरीवाले. नाही हो, 13 फॅट म्हणजे म्हशीचं पण नाही. आहे तुम्ही फोन करून विचारून बघा. तुमच्या सरासरी 5च फॅट असते. 4.9 म्हणजे 5च आहे ना. 4.5 4.8 ही तर म्हशीच्या गोठ्यावर सारखी गमत झाली. निम्म्या म्हशी निम्म्या गाय असं आहे ते. निम्म्या म्हशी जर असेल तर 80 फॅट लागते. चांगली ना. मग तुमचा रेट बी चांगला मिळतो ना. आता दर सध्या जनरल किती लोकांना? 27 रुपये. आणि तुम्हाला किती पडतोय? 30 रुपयाच्या प्लस. अच्छा. माझं आता 3 गायांचं 60 लिटरच्या पुढे जातो. 60 लिटर? हो 60. 60 लिटर किती गायांचं? 3 गायांचं. ह्या 2 गाया गाभण आहेत आमच्या, ही आणि ती. म्हणजे 5 गाय मिळून तुमचं 3च गाय चालू आहे. 3 गाय गाया चालू. सगळ्यात महत्वाचं आणखी मी जे मिल्क चार्जर चालत नाही हा. त्यांच्या गोठ्यात एवढे जण जाऊन मला फक्त हाय असं गायांमध्ये उभे राहून दाखव. माझ्या गाया त्या मिल्क चार्जर मुळे त्यांना थोडक्यात मी सांगतो अक्कल आली. क्या बात आहे. क्या बात अक्कल आली गायांना. आहे. सेन्स म्हणतो त्याला. अक्कल म्हणजे आपण त्याला सेन्स म्हणतो. तुम्ही प्रमाण किती देता सगळ्यांना आता सध्या? मी माझ्याकडे प्रमाणच नाही. मी डायरेक्ट त्या बकेट मधून आहे ना बरं. एक असं एवढं तिला मापते तिकडून वताय सुरुवात केली का त्या करायला जातो. डायरेक्ट गवणी मी हो होतो. हो ओतून देतो. पुरकत नाही काहीच का बरं? हा चारा आहे ना. हा. हा चारा माझ्या गावाने शिल्लकच नाही राहत. चाटून पुसून खा. सगळं टोटल त्याला चाटून पुसून खाल्लं का तिकडून बोचलावून आम्ही पाणी सोडून देतो गावाने. बापरे. पाणी पण सोड. पाणी त्याच्यात 9 वाजेपर्यंत आमच्या गायचं पूर्ण रेडी असतं. 9 वाजेपर्यंत त्याला 9 वाजायच्या आतच काय असं नसतं. त्यांना पाणी पण लवकर सोडून देतो. ओके. मी गेल्या वर्षात डॉक्टरला 2830 रुपये दिले 1 वर्षात. 5 गायांची? हो. त्याच्यात 3 गाया डिलिव्हरीला प्रॉब्लेम आला थोडा. म्हणून ते त्याचे 350 तुम्ही त्यावेळेस जर ते मिल्क चार्जर 300-200 ग्रॅम जर केलं तिची पण गरज नाही तुम्हाला. आणि ते प्रॉब्लेम आमच्या हाताने आला होता आमच्या चुकीने. अच्छा. ती गाय ज्यावेळेस आम्ही सोडली ना हा. तिकडून सोडून दिली. ओपन गोठा नवीन होता. मग तिने उधाळ्या मारल्या. अच्छा. वासरू फिरलं. मस्ती. आणि आतापर्यंत आम्ही सगळ्या गाया म्हणजे या खाली व्हायला तिथं आणलेल्या. हा. पहिल्यांदा खाली झाल्या तेव्हा त्यांच्या म्हणजे प्रत्येक गायला प्रॉब्लेम आला जार पडायला. बर बर. आणि मग- सुरुवातीला? हो सुरुवातीला. हा. आणि जसं आम्ही मिल्क चार्जर चालू केलं तेव्हापासून आमच्या गायांचं म्हणजे प्रत्येक गायचं जार 2 ते 3 तासात डायरेक्ट खाली होतं. तेव्हा कालचं शेणखत टाकले हा. तिथंच का आता हे वाळल्याचं बाई माहिती. खाली खाली आहे बघा लगेच. म्हणजे त्याच्यामध्ये लगेच खाली असा चहा पावडर साठी. मी एका द्राक्ष बागायतदाराला देतो. हा. तर तो मला सांगतो का तुझं शेणखत मी काही रेट नाही घेईन, फक्त मला दे. दुसरं कोण देऊ? नाही. आता पण इथं पाळलेलं झाली वारवायला लागली. वारवायला लागली ना. मलाच पाहिजे खास. मलाच पाहिजे असं जेव्हा समोर म्हणतो ना तेव्हा तुमची काय झाली इज्जत वाढली. कळतं की तुम्हाला? शेणाला पहिली इज्जत आहे का बघा बरं गावात शेणखतांना. 2 वर्षामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये किती उत्पन्न सरासरी महिन्याला मिळतं तुम्हाला? 50,000 रुपयाच्या पुढे पेमेंट निघतं माझं. किती दिवसाला? 10 दिवसाला? नाही महिन्याला. ठीक आहे. तुमचं हे पेमेंट कमी जास्त होतं का स्थिर आहे? म्हणजे आताच्या लेवलला 60 लिटर मध्ये मग माझं किती तसं दिवसामध्ये स्थिर आहे तुमचं ते? माझं आता कंटिन्यू 3-4 महिने झाले स्थिर आहे पूर्ण. बरं. त्याच्या अजून अगोदर 15 दिवसांनी परत म्हणजे ₹1,00,000 महिना. परत वाढणार? हो 2 गाय. म्हणजे हे कमी आहे का? हो. अच्छा. आणि हे दूध माझ्यावालं कधीच बंद नसतं. बरं 70,000 झालं महिन्याला सरासरी वर्षाचं. तर 22 किती झाले हो? 84. म्हणजे किती झाले? 8,40,000. किती गायांचं उत्पन्न? हा? 5 गायांचं किती झालं? 8,40,000 रुपये 5 गायांचं उत्पन्न झालं. बरोबर आहे. आता मला सांगा तुम्ही त्याच्यामध्ये एक अभ्यास करा. आता
तुमचा खर्च किती होतो फक्त चारा दुसरं काय खर्च आहे काय खाद्य असेल साधारणतः खर्च 8.5 लाख किती जात असेल मी तो काही विचार नाही एक केला अंदाज तर मी तो विचार नाही केला पण मला दिवाळीला हा. सहज 2-3 लाख रुपये गटाचे रिबीट बोनस. रिपीट मध्ये हो 5 गायांची हो हे तुमचे आकडे ऐकून बाकीचे म्हणते आपण सगळं सोडून द्यावं आता नाही 3 लाख ते आणि हे 8 लाख मग मला सांगा किती झाले 10 लाख झाले का महिना किती पडला तुम्हाला अहो महिना किती पडला 60-70 हजार रुपये ना महिना पडला ना 80-90 हजार रुपये 60-70 खर्च केला वरचा समजा आपण 80-90 हजार रुपये तुम्हाला महिना पडतो कोणाला आहे महिना 80-90 मग गेल्या 2 वर्षामध्ये काय काय प्रगती केली गोटे जीवन खरं सांग हे बघा पैसे येतात मला प्रगती पण दिसायला पाहिजे दुकान चालू केले दुकानचं मटेरियल भरलं बरंच आणि मशिनरी घेतली किती मशीनरी घेतल्या किती गुंतवणूक केली दुकानामध्ये मी आता 5 लाख रुपये जागा घेतली गावात त्याच्यावर माझी एक मशीनची किंमत 2.5-3 लाख रुपये बर अशा 5-6 मशिनरी दुकानात म्हणजे Continue आमचं चालू त्यांचं आहे. दुकान आहे पंचच गावामध्ये. बर बर नाही ते सोडून त्याचं उत्पन्न सोडून मला ते सांगा. नाही या अशा मशिनरी बर नाही नाही तुम्हाला तो प्रॉफिट पंचाच्या दुकानातून मिळणारा प्रॉफिट आणि इकडून मिळणारा प्रॉफिट काय फरक मला सेम इकडून 1000 रुपये भेटले दररोजचे तर तिकडून 1000 रुपये भेटतात. बरोबर आहे तुम्ही समजा तुमचे आता जे आकडे सांगितले तुम्ही तर मला ते आकडे सगळे साधारणतः एक 15-1 लाखाच्या आसपास दिसतात म्हणजे तुम्ही एकूण 7.5 लाखाची उलाढाल केली वर्षभरामध्ये बरोबर आहे ना मग 7.5 लाखाची उलाढाल जर 5 गायांमध्ये केली सर प्रॉफिट मध्ये तर ही फार मोठी गोष्ट आहे ना सगळ्या शेतकऱ्यांसाठी तुमचं नाव आणि नंबर सांगा सर रवींद्रबाद बोराडे वडगावला आणलं ती सफेद गाई आहे. हा तिचं शेण असं होतं तिनं तिथून जर शेण टाकलं तर डायरेक्ट बाहेर निघायचं पाण्यावानी. म्हणजे ही इकडची ना हो ती गाई अच्छा हा. आता त्या गाईचं 80% तिला फरक झालेला आहे. बर 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 ती आता म्हणजे चालू आहे दूध का कसं आहे? चालू आहे तिचं. चालू आहे. अच्छा किती महिने झाले तिला आता जून 10 दिवस झाले. हो, आता, हो. अच्छा, ते का तिचं शेण शेण हे हिचं आहे ना हो, हे तीच आहे. हा हे हिचं शेण आहे असं घड्या घड्यांचं शेण पाहिजे असं तसंच असतं शेण कंटिन्यू आमचं. अच्छा. हो. हे तिकडचं पण चांगलं आहे तिचं म्हणजे आता ह्याच्या तुमच्या गाय 1 2 3 4 5 गाय बर 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 म्हणजे 5 गाय 5 गायांचे तुमचं व्यवस्थापन कधीपासून आहे म्हणजे 5 पहिल्यापासून का आताच चालू आहे? नाही पहिली मी एक घेतली हा. मग एक घेतले माझ्याकडे पैसे नव्हते मी डेअरीतून पैसे उचलले परत दुसरी घेतली असं करून पाच कधी गाया. सुरुवात केली तुम्ही हे व्यवसाय साधारण 1.5 वर्ष झाले मला 1.5-2 वर्ष झाले 2 वर्ष नवीनच व्यवसाय आहे तुमचा. नवीन व्यवसाय. आणि मग ही गाय कधी घेतली तुम्ही ही गाई आणून मला 2-2.5 महिने झाले आता. ही नवी चालली हो तुम्ही नवीच नवीच म्हणजे ही गाभण होती आणली तेव्हा आणि इथं आल्यावरती ती खाली झाली. अच्छा खाली झाली. खाली तिला झाल्यावर तिला का problem गोरा झाला. तिला प्रॉब्लेम आला. म्हणजे त्या समोरच्याला सगळं माहित होतं हो हो का हिला कॅल्शियमचा प्रॉब्लेम आहे हा ही वीक आहे आणि ही जाणल्यावरती टेक ना ही त्यांना माहिती होतं पहिल्यांदा तसं यातले जे आहे ना यांना पहिल्यापासून चालू आहे यांना काहीच डिलेव्हरीला प्रॉब्लेम नाही काहीच नाही काहीच. तुम्ही सुरुवात कशी केली होती म्हणजे कधी 2 वर्षापूर्वी कधी केली होती? मी माझी त्याच गाईचा प्रॉब्लेम होता सगळ्यात पहिल्यांदा पातळ शेण तर माझ्याकडे सफेद. खाशे डॉक्टर हो खाशे डॉक्टर राजापूरचे बर लय औषधं गोळ्या दिल्या त्या गायला काहीच फरक नव्हता पडत मग मी काय केलं ते म्हणे तू मिरच्या चार डॉक्टर म्हणे हो पण ते एवढं महागडं होतं बरं. का म्हणलं नको आपल्याला एक पॅकेट आणलं बर ते तिला हा चारलं ना. क्वालिटीत फरक पडला बरं. पण मी थांबून घेतलं लय महाग आहे पण नंतर मी एक विचार केला हे महाग असलं तरी चालेल मी मिल्क चार्ज सोडता या गायला बाकी काहीच नाही. बर का हो मला एक सांगा तुम्ही म्हणले फार महत्वाचा मुद्दा आहे महाग आहे म्हटलं बरोबर आहे ना तुम्ही कसं ठरवलं बा महाग आहे ते असं? हे काय झालं पहिल्यांदा आपण घेतलं 1 किलो बरोबर आहे आपल्याकडं जे हे येतं म्हणजे गायला आपण काय जातो मिनरल मिनरल मिक्सरचा विसरले ते पण ना? मिनरल मिक्सरचा बर बर विसरायचं म्हणजे आता 2 वर्षापासून त्याचं कामच नाही ना आलं म्हणून काही. विसरले ते विसरून कसं मी केमिकलचे औषध नावांचे नावच विसरलो बर बर मग हे चारलं तर मी विचार केला लय महाग आहे मग परत ते चालू केलं ते चालू केल्यावर परत हाय तो प्रकार चालू झाला बर मग काय ते प्रकार सगळं- चालू होता म्हणजे पातळ शेण टाकणं गायने चारा कमी उचलणं दूध कमी झालं ती गाय आहे ती गाय द्यायची मग 12-13 लिटर दूध बर. मग मी ते परत चालू केलं बर ते गाय परत 22-23 लिटर परत गेली काय बात करता म्हणजे मिनरल मिल्क चार्जर बंद केल्यावर 12 वर आहे 12 वाली आणि हे चालू केल्यावर मला परत रिझल्ट आता ह्याच गायचं
हा डेअरीवाल्यांना फोन करा, ते म्हणते का तुमच्याकडे म्हैसचे गाईचं दूधच नाही. कोण म्हणते? डेअरीवाले नाही हो, 13 फॅट म्हणजे आता म्हशीचं पण नाही राहत. आहे, तुम्ही फोन करून विचारून बघा. ही आणि राठी त्याला फोन लावा साईवाली. बरं. ही राठी काय ते साईवाली बोलत ही गाई. अच्छा, अरविंदला फोन लावा, काय देतं म्हणा, काय काय लागतं म्हणा, यांचं फॅट काय लागलं काल चेक केलं होतं म्हणा. नाही रेग्युलर किती लागतं? रेग्युलर 4च्या पुढंच. अच्छा, म्हणजे काल 13 चालू होय. नाही नाही, मी इथं चेक केलं, मला शंका आली थोडी, हिची शंका आली काय? बाबा. टेम्परेचर धरलं काय गाईनं, हा. मग चेक करून पाहिजे. बरं बरं. तर ते 13.7 लागलं. जनरली तुमचं मिक्स केल्यावर 4 बस 4च्या पुढंच झालं. तिथं आता चेक केलं 13 लागलं, पण जनरली रेग्युलर चेक करता तुम्ही? हो रेग्युलर करतो. तेव्हा किती भरत होतं? मला हिचं पहिलं का हिला आणल्यापासूनच चालू केलं ना. तेव्हा किती फरक? नाही तेव्हा जनलेलीच नव्हती काही. तसं नाही, तुम्ही एकदा चेक केलं की याच्या पूर्वी कधी चेक केलं होतं? नाही केलं होतं ना चेक. आता महाग आणि स्वस्त तुम्ही म्हटले मागाशी, तर आता स्वस्त का वाटू राहील तुम्हाला? आता स्वस्त असं वाटतं का गायला माझ्याकडे चारा नाही, मला जमीन नाही, मग त्याच्यामुळे माझ्या चाऱ्याचं किती क्षेत्र प्रमाण आहे तुमचं इथं? माझे 4 गुंठे. 4 गुंठ्यात विहीर घर धरून? हो सगळं. मला 2 आणि गुंठे एवढंच क्षेत्र गिरणी आहे. गवत एवढंच आहे फक्त एवढं आमचं. क्षेत्र. बरोबर, म्हणजे आणि ही पाठीमागे विकतचा एवढंच चारा गिरणी बाकीचा. होती. अच्छा, बर. मग मला एक सांगा, समजा चारा नाही तुमच्याकडे, मग तुम्ही चाऱ्यासाठी गिरणी वापरता, भूस वापरता? हो बस वापर. बरं, इतर लोकांना काय व्यवस्था आहे? चाऱ्याची घास आहे तुमची? घास आहे, मका आहे, अच्छा, ऊस आहे. ऊस आहे, हा सगळं. बर. म्हणजे एकंदरीत तुम्ही चारा तुमचा तोकडा असून सुद्धा तुम्हाला रिझल्ट चांगले मिळते. किती दूध चालतं तुमचं सगळं? माझं आता 3 गायांचं 60 लिटरच्या पुढे जातो. 60 लिटर. हो 60 अच्छा, लिटर. 60 लिटर किती गायांचं? 3 तीन गायांचं. गायांचं. ह्या 2 गाया गाभण आहेत आमच्या, ही आणि ती. म्हणजे 5 गाय मिळून तुमचं 3 गाय चालू आहे. 3 तीनच गायांचं. गाया चालू आहेत. ओके, रेग्युलर चालतं वर्षभर तुम्ही सरासरी एक? आता ही माझी गाई आहे. हा, ही गाई मी आता ही भरलेली आहे, तरी पण ही 20-21 लिटर दूध देतेच. किती दिवस झाले? ही गाई भरून महिना झाला. तर ही गाई आहे ना, मला कम्प्लीट 5 ते 6 महिने तेवढंच दूध द्या ना. बळच आठवायची गाई. बरं हो आठवायची. बळच. तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतात सुद्धा ही गंमत अशी, तर दूध व्यवसाय करणं नेमकी दूध व्यवसायच नाही कळला. का बरं परवडत नाही दूध व्यवसाय, किंवा मिल्क चार्जर का बरं महाग वाटतं? त्याचं कारण माहिती आहे का? सगळे लोक कशाच नावाने बॉम्बा ठोकी द्या. 2च गोष्टी फक्त, एक बाजारभाव आणि भाकर. भाकर एक अंगावर पडती आणि दुसरं बाजारभाव. दूध उतरलं का दूध रस्त्यावर होता, हे करा ते करा. पण तुम्ही जगातला अभ्यास केला कधी? जगामध्ये सरासरी बाजारभाव काय? जर्मनीमध्ये आमच्या फ्लॅटच्या शेजारी ना एक फॅमिली राहते, त्यांची मुलगी जर्मनीमध्ये, मुलगा बी जर्मनीमध्ये. ते दर 2-4 महिन्यातून एकदा येतात गावात. ते म्हणजे आमच्याकडं वीकली एक ऑफ असतो, त्या दिवशी ना दूध टँकरनी येतं फुकट वाटतं. दूध काय करते? फुकट वाटतं. तुम्ही जनरली जर जगाचा अभ्यास केला तर 20-22 रुपये लिटर जगात दुधाचा भाव. सगळ्यात जास्त महाग दूध पुढे. ते हे बोलणं कदाचित काही शेतकऱ्यांना रुचणार पण नाही, त्यांना असं वाटेल अरे हे तर यांची कंपनी चालवायला काही पण बोलायला लागले. मग तुम्ही सर्वे करा. बघा, आपण जगाच्या पलीकडे चालू शकत नाही. काय माहिती तुमचं? बरोबर. तर मुद्दा असा आहे, जर आपल्या देशामध्ये जास्त महाग विकायला लागलं तर त्याचं काय होणार? शासनाचा पैसा त्याच्यामध्ये काय होणार? डुबणार. जसं आता आपल्याकडे रासायनिक खत आहे, शासन आणायचं 3200-3300 रुपयाला बॅग, आणि आपल्याकडे कितीला विकायचं? पूर्वी 700-800 रुपयाला विकायचं ना डीएपी. आता आली ती 1200-1500 रुपयाला. पण आजही मी त्यांना सबसिडी द्यावी लागते वरून 1000-1200 रुपये एका गुणी मागं. ही अजून शेतकऱ्यांना, सामान्य शेतकऱ्यांना माहिती नाही. दूध व्यवसाय फायदा का बरं आपला नाही माहिती का? त्याचं कारण असं आहे. बघा, आता समजा तुम्ही गाय वेली, सरासरी एका वेताला किती दूध देते याचं गणित शेतकऱ्याकडे नाहीच. त्याला फक्त एवढं माहिती आहे की मी एकदम तिचे 20 लिटर काढले, 25 लिटर काढले. अरे पण ती ज्यावेळेस ती माझावर आली, भरली, दुसऱ्या महिन्यापासून ती लागली उतरायला खाली. ती उतरल्यावरती तुमची 20 लिटरची 25 लिटरची गाय डायरेक्ट किती होती? 10 होती. 2-3 महिन्यामध्ये येते की नाही? साधारणतः भरल्यावर 2-1 महिन्यात गाय किती लिटर होती? माझ्याकडे तो प्रकारच नाही झाला. नाही, तुमचा जुन्या लोकांचा अनुभव काय, किंवा इथं बाकीचे असतील ना? 4-2 लिटर होत्या गाया. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, 20 लिटरची गाय तुमची जर 2च महिन्यात म्हणजे 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये जर डायरेक्ट तुमची 10 लिटर वाली, आणि तुमची किती टिकून राहिली ही? ती 6-7 महिन्यापर्यंत तेवढंच देते. तेवढं काही फरक नाही. काहीच. मग आता तुमचं गणित काढा. समजा ह्याच गायचं गणित काढा. ही गाई किती देते दूध? आता सध्या दूध 20-22 लिटर देते. 7 महिने 20-22 लिटर दूध दिल्यावर पैसे किती दूध झालं त्याचं? 22 गुणिले 3 महिन्याचं किती झालं? 660 लिटर. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हिशोब बरोबर माझा. मग असं 7 महिन्यात किती झाला? 4,500 लिटर झालं.
जनरली आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये दुधाचं ॲव्हरेज आहे 2,500 ते 3,000 लिटर. म्हणजे एकदम तुमचं दूध किती वाढलं जवळजवळ 1.5 ते 2 पट. म्हणजे जी गाय तुम्हाला 2,000-3,000 लिटर देणार आहे, 3,000 लिटर पण नाही होत, 2,500 लिटर होतं. 2,500 लिटरने तुम्ही हिशोब करा 30 रुपयाने किती झाले? 7.5 किती 75. आणि त्याच गायचं जेव्हा 4,000 लिटर 42 निघत तेव्हा ते किती झाले? 1.25 लाखाच्या पुढे गेले ना ते. म्हणजे तुमचा फरक किती पडला? 50,000चा. एका वेताला गाईला जर 50,000चा फरक पडतो, तुम्ही मिल्क चार्जर किती हजाराचा घालता एका गाई? नाही लागत नाही. किती घालता करा ना हिशोब. तुम्ही 100 ग्रॅम दररोज चाललं, 200 ग्रॅम चाललं, 100 ग्रॅम जरी चाललं डेली तर महिन्याला किती लागतं? 3 किलो झालं. म्हणजे 3 किलो केवढं झालं? 900 रुपये. बरोबर आहे की नाही? 1000 धरू आपण. म्हणजे सरासरी गाईला 1000 रुपये खर्च. तुमची गाय समजा डबल आहे, दूध जास्त डबल देते तर 2,000 रुपये झाला. 2,000 रुपये तुम्ही खर्च केला. वर्षभराचा खर्च 10 महिन्याचा तुम्ही चालतं असेल, वेद चालतं 10 महिन्याचं, वर्षभर झाला 12 महिने, तर किती झाले? 12 दुने 24. म्हणजे 24,000 रुपये तुमचे मिल्क चार्जरला खर्च होतील. 10,000 ते म्हणजे 12,000 ते 24,000. जर छोटी गाय असेल तर 12,000, मोठी गाय असेल तर 24,000. आणि तिच्यामध्ये फरक किती पडणार आहे? 1,000 लिटर दुधाचा. म्हणजे किती बघा मागाशी किती झाला? 50,000 रुपये. 1,200 लिटर दुधाचा म्हणजे 50,000 रुपये फरक पडतो. तुमचे जर 22,000 रुपये गुंतून जर तुम्हाला 50,000 मिळतात, दामदुप्पट योजना नाही काही. तुम्ही खिशातून काय घातलं? तुम्ही फक्त बादलीतून मिल्क चार्जर काढलं आणि गायला घातलं, एवढंच केलं बा तुम्ही. सगळ्यात महत्वाचं आणखी नाही जे मिल्क चार्जर चालत नाही हा. त्यांच्या गोठ्यात एवढे जण जाऊन मला फक्त हाय असं गायांमध्ये उभे राहून दाखव. माझ्या गाया त्या मिल्क चार्जर मुळे त्यांना थोडक्यात मी सांगतो अक्कल आली. क्या बात आहे, क्या बात अक्कल आहे. आली गायांना. सेन्स म्हणतो त्याला. अक्कल म्हणजे आपण त्याला सेन्स म्हणतो. आपण म्हणतो चांगले काही माणसांना म्हणजे याला काही सेन्स आहे नाही. ही गाई शिंगावाली ही मारित होती आम्हाला. ही मारीत होती गाई पहिल्यांदा. मिल्क चार्जर चालू केल्यापासून ही गाई म्हणजे मला शांत पण झाली. जवळ येऊन देते. शांत झाली ती. तृप्त झाली ना ती. हा शांत झाली. तिच्या बघा मला सांगा, तुम्ही जर एखादा चुकीचा आहार खाला तर माणूस काय करतो? चिडचिड करतो का नाही करतो? त्याला जर अपचन झालं पोटामध्ये तो काय करतो? चिडचिड करतो. सेम जनावरच आहे. मग तुम्ही जर गायीचा जर आत्मा शांत झाला, ती गाय काय होणार? शांत राहणार. जे दूध तयार होतं ते बी त्यांच्या पोषणातून होतं ना, ग्लुकोज मधून होतं, त्यांच्या कार्बोहायड्रेट्स मधून होतं. ते तुमचं जर दूध म्हणून तुम्ही सगळं खेचून घेतलं खाली मिनरल मिक्सर टाकून, तर गायीच्या तब्येतीला जे स्वतःच्या आरोग्यासाठी गरजेचं काहीच नाही राहत शिल्लक. म्हणजे दूध व्यवसायाचं गणित जे आपल्याकडे आहे ते म्हणजे तुमच्या गायीची एक तर कॅपॅसिटी पूर्ण होत नाही. बरोबर आहे की नाही? मग तुमची कॅपॅसिटी जर पूर्ण नाही झाली गायची, म्हणजे समजा तुमची गाय जर 25 लिटरची, ती अंडर ॲव्हरेज दूध देते, म्हणजे किती 20 लिटर दूध देते. पण तिला जर परिपूर्ण पचन झालं तर ती 25 लिटर जाती. नंबर 1 फायदा. नंबर 2 आजारपण काय आहे तुमचे? आजारपण नाही. तुमचं जे ॲव्हरेज आहे ते शेवटपर्यंत टिकून टिकून राहतं. आणि सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं इथे, जरी मिल्क चार्जरने दूध नाही वाढलं आणि तुमचं टिकून जरी राहिलं तरी 1,000 लिटर तुमचं दूध काय आहे? वाढावे. मी गेल्या वर्षात डॉक्टरला 2830 रुपये दिले 1 वर्षात. 5 गायांची. हो. त्याच्यात 3 गाया डिलिव्हरीला प्रॉब्लेम आला थोडा, हा. म्हणून ते त्याचे 350 तुम्ही त्यावेळेस जर ते मिल्क चार्जर 300-200 ग्रॅम जर केलं तिची पण गरज नाही तुम्हाला. ते प्रॉब्लेम आमच्या हाताने आला होता, आमच्या चुकीने. अच्छा. ती गाई ज्यावेळेस आम्ही सोडली ना, हा. तिकडून सोडून दिली. ओपन गोठा हा. नवीन होता, मग तिने उधाळ्या मारल्या. ते अच्छा. वासरू फिरलं. मस्ती आणि मस्ती. आतापर्यंत आम्ही सगळ्या गाया म्हणजे या खाली व्हायला तिथं आणलेल्या. हा. पहिल्यांदा खाली झाल्या तेव्हा त्यांच्या म्हणजे प्रत्येक गायला प्रॉब्लेम आला जार पडायला. बर. आणि मग- सुरुवातीला? हो सुरुवातीला. हा. आणि जसं आम्ही मिल्क चार्जर चालू केलं तेव्हापासून आमच्या गायांचं म्हणजे प्रत्येक गायचं जार 2 ते 3 तासात डायरेक्ट खाली होतं. आम्हाला माहिती पण नाही राहत त्या गाईचं जार गायचं पडलंय. जार पडलाय असं. टेन्शन नाही बरोबर. माहितीच नाही. म्हणजे गायीचा 5 गायांचा गोठा आहे तुमचं. समजा जे काही दूध चालू आहे किती चालू आहे आता? आता 60 लिटर जातं. 60 लिटर दूध चालू आहे, पण तुमचं काही टेन्शन नाही. काहीच नाही. मला सांगा, तुम्ही दूध व्यवसाय करता, 60 लिटर दूध जर चालू ठेवायचं असेल तर किती गाय लागतात कंटिन्यू? तरी 5-6 पाहिजे तसं. हा? 5-6. 5 गायांचं म्हणजे काही गाया समजा आता हे आपण भाकर सोडतो ना, हा बाकी सोड. मग त्या 60 लिटर साठी तुम्हाला कमीत कमी किती गाया पाहिजे? 3 गाया तुमच्या कंटिन्यू पाहिजे ना 20 लिटरवर, हा 20 लिटर. तरच टिकल ना. तरच टिकल. किती गोठ्यांमध्ये अशी परिस्थिती? कमीत कमी 10 गायला आता मी दररोज गोठ्याची मध्ये. हा बरोबर आहे की नाही? म्हणजे 10 गाया असतील तर तुमचं 50-60 लिटर वर्षभर दूध
चालतं. त्यांच्या गाया हा. दोन, त्यांना त्या गाया खाटकाला विकायच्या होत्या. कोणाच्या? समोर आहे, त्यांना विचारा. बर. तर त्यांनी पहिली त्यांची माझी भेट झाली. त्यांना मी सांगितलं तर तुम्ही एक अक्कल खाती वापरून बघा. हा. अक्कल खाती वापरून बघा. बर. नाही रिझल्ट आला कुठले? तर पैसे गावचे. वडगावचे. नाही हा. रिझल्ट भेटला तर पैसे मी देतो. तुमचं नाव काय? वापरून बघा. शांताराम सदाकाळ. शांताराम सदाकाळ. सदाकाळ. बर. काय तुमचा अनुभव काय? बागकडे जे जनावर होते ना ते एक मी 2-3 किलो मिल्क चार्जर टाकलं म्हणजे खाद्य त्यांना वापरलं दिलंच म्हणजे रेग्युलर दिलं बा? रेग्युलर दिलं. हा. रेग्युलर मतलब काय? नाही रेग्युलर दिलं आपलं टप्प्याटप्प्याने 50-50 ग्रॅम सांगितलं होतं त्यांनी त्याप्रमाणे दिलं. त्या पूर्ण माझं आले फुल माझं आले माझंच त्याच्या टाकलं. अगोदर किती दिवस प्रयत्न करत तुम्ही? त्याच्या अगोदर जवळजवळ 2-3 महिने प्रयत्न केले पण त्या माझं किती खर्च केला? गेले जवळजवळ 2 गायांना 5-6 खर्च केला होता मी. का 5,000 रुपये यांनी भाकर गाईचं साठी खर्च केला, बरोबर आहे ना? आता 5,000 खर्च केला आणि मिल चार्जरला किती खर्च केला? 2-3 किलोला 1000 रुपये. 1,000 रुपये. 1000. तरी महाग आहे. नाही तरी महाग आहे. सुरुवातीला महाग वाटला आम्हाला. सुरुवात मिल्क चार्जर तुम्हाला तुमच्या गाईची किंमत वाढली, गाईचं दूध वाढलं, गाईची प्रकृती सुधारली, आजार कमी झाले, बरोबर, डॉक्टर बंद झाले, मग तुम्हाला ज्या गोष्टींनी एवढा मोठा प्रॉफिट होतो ती गोष्ट काय आहे? स्वस्त आहे ना. बघा, स्वस्त कशाला म्हणायचं? जी गोष्ट तुमचा पैसा माग बचत ठेवते तिला वस्तूला काय म्हणायचं? स्वस्त. जी वस्तू तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करते ती वस्तू काय आहे? स्वस्त आहे. तिला आम्ही गुंतवणूक म्हणतो. आणि जी महाग कुठली म्हणायची? जी वस्तू तुमचा पैसा कमी करते. समजा एखादी तुम्ही वस्तू घेतली, सेम गाय, ही गाय जर तुम्हाला 50,000 मिळाली आणि तीच गाय तुम्हाला 1.25 लाखाला मिळाली, म्हणजे काय झाली? तुम्हाला महाग पडली. समजा मिल्क चार्जर मार्केटमध्ये दुसरं आहे, सेम मिल्क चार्जर सारखे रिझल्ट, सेम सगळं आहे, सेम सगळं, मग आपण काय म्हणणार? मिल्क चार्जर महाग. कसं असतं? समजा तुम्ही दुकानामध्ये साखर घ्यायला गेले, एका दुकानामध्ये साखर 30 रुपये मिळेल, दुसऱ्या दुकानामध्ये साखर 35 रुपये मिळते. मग आपण काय म्हणतो? हा महाग विकतो. बरं, खरे खोटे आहे? मग मिल्क चार्जर तुम्हाला दुसरं कोणाकडे भेटला आजपर्यंत? सांगा ना मला तुम्ही. मग तुम्ही महाग कसं काय म्हणतो? तुम्ही तुलना करता मिनरल मिक्सचर. मुळात काय असतं माहिती का? हा धंदाच नाहीये. त्याच्यावर आईचं फोटो आहे बघा, बाती बघू इकडं. तुम्हाला सांगतो, हे मिल्क चार्जर समजा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीकडे असतं, याची 1,000 रुपये किलो किंमत असते कमीत कमी. किती? मला सांगा, 1,000 रुपये किंमत असल्यावर मी 200 रुपये डिस्काउंट देईल ना, उधार बी देईल. कळतं की तुम्हाला? मराठी माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस कुठं गोत्यामध्ये आणला गेला? जी वस्तू तुमचे केमिकल तुमचं 20 रुपये, मला समजा कोका कोलाची बाटली, तुमची बाटली काय 15 पैशामध्ये 20 पैशामध्ये तयार होती, आम्ही घेतो केवढ्याला? 20 रुपये. 15 पैशात तयार होणारी वस्तू 20 रुपयाला घेतो आपण. तुम्ही काही डोक्यात काही हिशोब आहे का तुमचा? हा, 1000 पटीने महाग येते. किती? म्हणजे सांगण्यात तात्पर्य कसं आहे? याचं हे एवढी जादू आहे याच्यामध्ये. ही जादू आहे नाही. याच्यावरती आईचा फोटो आहे, बरोबर आहे की नाही? मला सांगा, तुम्ही तुमच्या आईचा फोटो कुठं पण लावा? नाही कुठं लावा? म्हणजे जिथं तुम्ही तिची पूजा करू शकाल, बरोबर, तिचा आदर करू शकाल, पूजा करू शकाल, तिला काहीतरी सन्मान देऊ शकाल. तुमच्या आईचं नाव तुम्ही कुठं रोज जोडाल? कुठं म्हणजे गावामध्ये यायचं कुठं द्याल? काहीतरी सन्मान ठिकाणी द्याल ना. मग इथं काय लिहिलंय आपण? तीर्थरूपाईस समर्पित. मला सांगा, आईला जे प्रोडक्ट आपण समर्पित केलंय त्याच्यामध्ये आपण नाही. तुम्हाला माहिती आहे का? आमचे डिस्ट्रीब्युटर लोक आहे ना, त्यांना याच्यामध्ये अजिबात प्रॉफिट नाही, त्यांना विकायला सुद्धा परवडत नाही. मग मला सांगा, जे प्रोडक्ट त्यांना विकायला परवडत नाही ते प्रोडक्ट महाग कसं असेल? आता मीच त्यांना म्हणलं होतं मला थोडं कमी द्यायचं आणि एवढे कस्टमर त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युटर डिस्काउंट नाही ना. मग तुमचं मत काय माहिती का? साहेब, हे ना असं करा, 600 रुपये करा आणि आम्हाला वरती 100 रुपये आम्हाला द्या. ते करू शकतो आपण, बरोबर की नाही? नाही तर रॉ मटेरियल वगैरे हे एवढं महाग झालेलं आहे सध्या की हे आपल्याला ह्या भाव सुद्धा परवडत नाही. आपण 9 वर्षापासून कुठल्याच प्रोडक्टची किमतीने वाढवली. 9 वर्ष झाले की नाही आपल्याला, आपण कुठल्याच प्रोडक्टची किमतीने वाढवली. मग मला सांगायचं तात्पर्य काय आहे की आपण शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे आणि मग आपलं मत मांडलं पाहिजे. तुम्हाला शंका असेल तर आम्हाला विचारा. तुम्ही जे वापरताय आता समजा, तुमचा किती बकेट तुम्हाला किती दिवस जाते? 15 दिवस. 15 दिवस जातो. म्हणजे 5 किलो तुम्ही 15 दिवस तुम्ही संपवता. मग डेली किती झालं? 300 ग्रॅम दररोज झालं, बरोबर आहे ना? 15 45 300 सव्वा 300 ग्रॅम, बरोबर आहे ना सर? मग 300 ग्रॅम दररोज म्हटल्यावरती भागिले 5
वर्षानंतर किती जाते ते तसं विचार केला तर 60 ग्रॅम जातो बरोबर आहे ना. तुम्ही या गायांना द्यायला किती पाहिजे कमीत कमी 100 ग्रॅम तरी द्यायला पाहिजे. 2 वर्ष वापरता ना तर तुम्ही 100 ग्रॅम तरी कमीत कमी द्यायला पाहिजे. 100 ग्रॅम सुद्धा जात नाही 100 ग्रॅम गेल्यावर अजून रिझल्ट वाढतो. असं चमक वगैरे कशी काय गायांवर मला तर बरं वाटतं पाहिजे. हा तुम्ही जर मिल्क चार्जर बंद केलं तुमचं दूध डायरेक्ट निम्म्याने कमी होतं. हो कमी होतं. म्हणजे 60चं किती होणार 30 लिटर. आणि हे ओरिजिनल दूध आहे. केमिकलच्या सगळ्या गोठ्यांचं हे ओरिजिनल दूध आहे. पण 30 लिटरचं तुमचं किती उत्पन्न वाढलं 1000 रुपये दिवसाचं ना. हो दिवसाचं. हा दिवसाचं 1000 रुपये उत्पन्न वाढलं. मग तुम्ही दिवसाला यांना सध्या किती रुपयाचं चालताय 300 ग्रॅम म्हटल्यावर साधारणतः 90 रुपयाचं किती बरोबर आहे ना 100 रुपयात धरा. तुम्ही यांना जर अजून 100 रुपयात चाललं किती जातील तुमचे 200. पण तुमचे वाढले किती 1000 रुपये वाढले ना. मग तुम्ही 1 रुपयाला 5 रुपये तुम्हाला तरी मिळणार. आज तुम्हाला 1 रुपयाला 10 रुपये मिळून राहिले. मग तुम्ही इथं थोडी जर तुमची जर हाव कमी केली तुमचा लोभ कमी केला. हा लोभ आहे. गरीब माणूस श्रीमंत का नाही होत माहिती का तर लोभामुळे नाही होत. त्याला काय पाहिजे द्यायचं कमी आणि मिळायला जास्त पाहिजे. गरिबीची व्याख्या काय माहिती का गरीब म्हणजे हा कोणी व्यक्ती नाही ही प्रवृत्ती आहे. द्यायचं कमी किंवा द्यायचंच नाही आणि फक्त मिळालं पाहिजे. ही जी वृत्ती ही गरिबीची वृत्ती आहे. तुम्ही 100 ग्रॅम चालू ठेवा तसं तुम्ही वापरलं किती पाहिजे माहिती का या गोठ्यावर 200 ग्रॅम वापरलं पाहिजे एका गाईला. 200 ग्रॅम जर वापरलं ना या गाया ब्राझीलच्या गाया होत्या सगळ्या. किती कुठल्या ब्राझीलला कशा गाया राहतात. मग तेच मला म्हणायचं आहे की तुम्ही त्या गाईला तृप्त केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तृप्त. लोभ कमी करा थोडा. लोभ मिळतच आहे तुम्हाला खिचून घालायचंय का फक्त तुमचा उत्पन्नाचा भाग थोडा काय होणार आहे कमी झाला असं तुम्हाला वाटणार आहे. पण तुम्ही वापरून बघा आज तुमचं दूध 60 वर आहे ते दूध बी वाढेल आणि सर्वात महत्त्वाची गायींची किमती वाढ आणि ह्याच गायी पुढच्या वेळेला आणखीन दुधाला वाढ. पण त्यासाठी तुम्हाला थोडासा मन आवरावं लागेल. आहे का तयार तुमची आहे थोडी मन आवरायची. अशाने तुम्ही ना फार तर समजा 1-2 वर्ष म्हणजे बंगला बांधशाल नवीन गाडी घ्याल पण तुम्ही त्या पद्धतीने गेले ना 1 वर्ष रेट घ्याल पण तुम्ही डबल किमतीची घ्या. ही श्रीमंतीची ही लक्षण आहे. मी गरिबीतूनच वरती गेलो. माझे हेच लक्षात आलेले का आपण शेतकऱ्यांना हेच शिकवलं पाहिजे का तुम्ही द्यायला शिका. तुमचे देण्यासाठी हात मोकळे करा. प्रकृती देण्यासाठी हात मोकळे करून उभी. आपण काय करतो आपल्याला ज्यावेळेस मिळायला लागतं ना त्यावेळेस आपण घाबरतो काय संपून जातं का काय. समजा आता मिळालेले पैसे आपल्याला आपण वाटतं नाही मी आपल्याला जास्त लवकर पैसा जमा झाला पाहिजे लवकर आम्ही श्रीमंत झालो पाहिजे. आम्ही जे करायला जातो ना ते काहीच मिळत नाही. मला सांगा शेतकरी फळाच्या मागे डाळिंब का बरं संपलं तुमच्या वडगावचं तो कोणाच्या मागे हिंडला फळाच्या मागे. तो जर मातीच्या मागे फिरला असता आतापर्यंत मातीला विष पाजले गोण्या ओतल्या केमिकल महामोर ओतले टँकरच्या टँकर म्हणून आज डाळिंब संपले. खरं एक खोटं आहे. पण तेच जर त्यावेळेस त्यांनी जर मोह टाळला असता तर आज तुमच्याकडे सगळीकडे काय असते आजही डाळिंब असते. नाही तर मी तुम्हाला चॅलेंज करतो द्या एखाद्या शेतकऱ्याने पुढे या त्यांनी सांगा सर वर्ष नाही 2 वर्ष मी तुमच्याबरोबर काम करतो खर्च बी करतो मला प्लॉट सक्सेस करून दाखवा. मी चॅलेंज घ्यायला तयार. प्रॉब्लेम डाळिंबाचा नाही प्रॉब्लेम मातीचा आहे. प्रॉब्लेम गोचिडचा नाही प्रॉब्लेम शक्तीचा आहे. तुम्ही ती देऊ राहिले तिची जी गरज आहे त्या गरजेपेक्षा तुम्ही किती देऊ राहिले. तुम्हाला गाई तर 25 लिटरची पाहिजे घ्यायचं तर ECB पण डिझेल मात्र ट्रॅक्टरवर टाकायचं. हे गणितानी माणूस काय होतो गरीब होतो. तुम्ही एक पाऊल उचललंय चांगलं केलं खूप चांगलं. जी गोष्ट तुम्हाला महाग वाटत होती ती गोष्ट तुम्ही चालू ठेवली. पण आता तुम्ही त्या गोष्टीला आता काय करा मी नेहमी सांगतो पहिला तुम्ही फक्त काय केला गोठा टिकवण्यासाठी मिल्क चार्जर चालू केला. आता गोठा तुम्ही ना उभारण्यासाठी सजवण्यासाठी मिल्क चार्जर चालू करा. वडगाव लांडग्यामध्ये आम्हीच पहिल्यांदा प्रोडक्ट चालू केले. वा त्यासाठी तुमचं अभिनंदन. त्याच्यानंतर मग आम्ही भरपूर जणांना सांगितलं की हे तुम्हीच चालू प्रचार करता यांच्याऐवजी. हो. आणि हे त्यांना वापरल्यापासून आहे ना आमच्या गोठ्यामध्ये गाई भरायसाठीच फक्त डॉक्टर आहेत अन्यथा डॉक्टर नाहीये. हे सगळ्या गोठ्यांवर गेलो हेच डायलॉग मारते सगळे. नाही सर खरं आहे. नाही मग तेच ना मग रिझल्ट सेम आहे ना हो म्हणून असं बोलतो ना ते. दुधाची क्वालिटी कशी काय तुमची चांगली आहे हा चांगली साई पण एकदम जाड येते हम्म. आणि दूध पण गोड लागतं खायला. प्रमाण वाढवणार का आता हो प्रमाण नक्की. माहित नव्हतं सर. हे बघा इथं दिलेलं हा. आहे याच्यावरती बघूनच मग मी काय त्यांना होतं देत आम्ही याच्यावर काय झालं माहिती का म्हणजे लोक काचे 25 लिटरचे काय पाहिजे एवढी 10 लिटर वाली सगळी मग आम्ही 10 लिटरचं प्रमाण टाकलं त्याच्यावरती असं झाली गंमत ती. आता आम्ही बदल करून घेतो 50 ते 75 ग्रॅम. तुम्ही 75 ग्रॅम दिलं मग पण मला वाटलं आपण काय कुठे भाजी संपत होती. माहित नव्हतं सर. संपत नाही गणपतच्या मागे जा.
संपतच्या मागे नका जाऊ. गणपतराव चांगले, गणपती बाप्पा माहितीये ना. तुम्हाला तुमच्या शेणामध्ये काय बदल वाटला? 3 दिवसामध्ये तुमचं खत तयार होतं. 4 दिवसात 5 दिवसात किती पण ओलोशन या संगमेला गेलो होतो खाली, कुठे रायते वगैरे तो भाग आहे ना, तिथला तो गोठ्यावाला म्हणे त्याच्याकडं 25-30 गाया होत्या. तो म्हणे सर या शेणाला कोणी विचारत नाही म्हणे, आमच्या टाकलं का म्हणे पीक पिवळे पडून जाते म्हणे. का बरं? केमिकलचं सगळं. आता तुमचं नाही आहे ना, तुमच्या शेणाला काय आली किंमत. खऱ्या अर्थाने पूर्वीचे दिवस येतील की नाही शेतकऱ्याला? म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, आधी गायांना पूर्वीचे दिवस आणले पाहिजे. खरे खोटे? हा बरोबर आहे ना. एकंदरीत काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? वापरायला पाहिजे. महाग तरी वापरायला पाहिजे. महाग आहे तरी पण वापरायला पाहिजे. अजून महागच म्हणतो. सोनं आहे सोनं, बेंटेक्स नाहीये. मिनरल मिक्सर हे बेंटेक्स आहे. हे नेहमी डोक्यात ठेवा तुम्ही तुमच्या. महाग असू दे किंवा स्वस्त असू दे, पण प्रत्येक शेतकऱ्याने म्हणजे हे ही गरज आहे. वापरलंच पाहिजे. हो. बरं, याच्याशिवाय गोठा आणि याच्या बरोबर गोठा काय फरक आहे? आता माझ्याकडे 1.5 जाळी चारा आहे गायला. एका बरं. गायला 1.5 जाळी चारा. बर बर. लोक म्हणतात की आम्ही 3-3 जाळ्या चारा टाकतो तरी आमच्या त्याचं भागत नाही. हा. काय मासे खाऊ खाऊच करत. काही गाय आरडतीच. हा? आमचं 1.5 जाळी Simple चारा आहे. टाकला तरी पण गाय कधी मला आरडती सांगा, नाही ते काही. 1.5 जाळीची किंमत किती आहे? काहीच किंमत नाही. नाही, किंमत मग नाही आहेच त्याला. ना मग. ते चालायला किंमत किती आहे? किंमत आहे. कमीत कमी 10 रुपये किलो असेल ना. 1.5 जाळी केवढा झाला? 350-400. 1.5 जाळी म्हणजे कमीत कमी एका जाळीमध्ये 10 किलो बसत असेल ना. मग 15 किलो झाला ना. 15 किलो गुणिले 10-15 रुपये काय किंमत असेल तुमची मला माहिती नाही. कोण चारा आणता म्हणजे साधारणतः 200 रुपये आहे. मग 200 रुपये चारा आहे तुमचा. तो चारा वाचला वाचलं. किती वेळेस? एका दिवसाला. मग 200 रुपये चारा वाचला आणि तुम्ही चारता कितीचं? 100 रुपयाचं. कुठे 100 रुपयाचं नाही ना. 90 रुपये. नाही ना, 30-60 रुपये चालतं ना एका गाईला. एका गाईचा हिशोब चालला ना. एका गाईला चारता किती रुपयाचं? फक्त 30 रुपयाचं. मग 30 रुपयाचं चारता आणि तुम्हाला चाऱ्याची बचत किती आहे? 200 रुपये. तरी महाग. तरी महाग. महाग काय आहे? आमची बुद्धी काम करत नाही, ही महाग आहे. कळलं का तुम्हाला? म्हणजे मिल्क चार्जचा अभ्यास जर केला गेला तुम्ही खोलामध्ये तर ते वरदान आहे आणि ती गुंतवणूक आहे. त्याच्यापासून फायदे. फक्त आम्ही त्याच्याकडे काय बघतो? फक्त किमतीकडे बघतो. त्याच्यापासून मिळणाऱ्या फायद्याकडे आम्ही बघत नाही. तुम्ही तुम्हाला जर त्याची फायदा पाहिजे असेल ना, ती किती स्वस्त आहे जर पाहिजे असेल ना तर 15 दिवस बंद करा. बंद केलं दूध बंद होतं ना. दूध बंद तुमचे आजार सुद्धा बरोबर आहे. म्हणजे असं एकंदरीत तुम्ही सर्व शेतकऱ्यांना याच्यामध्ये एक संदेश एकच देऊ शकता की जर ह्याचा रेग्युलर वापर केला तर तुमचे खरंच पूर्वीचे दिवस येतील ना परत. दूध व्यवसायामध्ये सुद्धा शेतकरी लखपती होऊ शकतो. आज तुमच्या शेणाला किंमत आली की नाही? आली. हा? जे लोक शेणखत काहीच भावात नको म्हणजे ते लोक तुमच्याकडे बुकिंग करायला लागले. बरोबर आहे. 2 वर्षाचा सार काय? मिल्क चार्जर मुळे हा. मला रात्रीचं निवांत झोपतो मी. बरं. मला टेन्शन नाही. गाई बरं. फुगन, गाईला काही होईल बर. हे विषयच नाही. आता नाही आली तर टेन्शन नाही. नो टेन्शन. ओके. गाईचा जार पडायला प्रॉब्लेम येत नाही. जर गाई जाणल्यावरती जनताना दरवेळेस डॉक्टरचा खर्च जनरली किती असतो? 2-3 हजार रुपये जास्त. 2-3 हजार. बरोबर आहे. गेल्या 2 वर्षामध्ये किती वेळा केला खर्च असं? नाही माझ्याकडे नाही. मी 23 काय सांगितलं डॉक्टरला तुम्ही ना? पूर्ण 2 वर्षात. एका वर्षात 2200-2300 रुपये बिल होतं. बरोबर 5-6 आहे. गाय. कोणाला विश्वास बसेल का? गोठेवाल्यांना विश्वास बसेल का? 5 गायांचा खर्च फक्त 2200 रुपये. हा थापा मारता असं म्हणाल. नाही ते पण डॉक्टर जर दिवस आले तर फी कमी असते. बरं. डॉक्टर अकोल्यावरून रात्रीचे 2 वेळा आली म्हणून तेवढे पैसे झाले आणि तेवढे नसते झाले. एवढे नसते. आणि ते बी तुम्ही प्रमाण कमी होते म्हणून झाले. ते प्रमाण भरपूर असत ते बी झाले नसते. त्यात सगळ्यात सिंहाचा वाटा यांचा. अरे वा. काहीच नाही. मी सकाळी 7 वाजता गावात जातो दुकानावर. म्हणजे दिवसभर मला कामच असतं. सिंहिणीचा वाटायचं. हो. आपल्याकडे काहीच माहिती नाही आपल्याला. गायची तारीख जाणणार कधी आहे, एवढं भरली सगळं कधी, कष्ट करताय, मेहनत करताय, तुमची तब्येत बिबी पाहिलं वाटत नाही मला तुम्ही कष्ट करताय. एवढी समाधानी कष्ट करताय. समाधानी असेल तर सगळं भेटतं सर. त्यामुळे तुम्ही एवढी मेहनत करता की नाही? हो. तर ते म्हणतात तुम्हीच करता म्हणजे जादूने तर काही होत नाही. नाही. आणि गायांचे कष्ट म्हणजे काही सोपे नाही. चारा घालणं सगळं करणंच आहे, दूध काढणं वगैरे. मग हे सगळं तुम्ही करता, एवढी मेहनत करता, पण तरी तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे, तुमच्या हातापायांवर तेज आहे.
याचं काय कारण वाटतं मला, रहस्य काय वाटतं याचं काही दुधाच्या याचे काही अनुभव आहे का? मग दिवसातून 2-3 वेळा दूध खाते. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे मला हेच अपेक्षित होतं की तुम्हाला तुमच्या नुसत्या गायांना आरोग्याने भेटले, पैसे नाही भेटले, तर कुटुंबाला सुद्धा काय भेटलं, स्वास्थ्य भेटलं. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असं ना, तुमच्या घरात आजारी पडायचं प्रमाण कमी असणार. हो कमी हा? कमी 2 वर्षापूर्वी जास्त होतं. ते माझे 2 मुलं सतत आजारी असायचे, म्हणजे सतत. बरोबर आहे ना? मग ह्या गुणधर्म आपण कधी पाहिलं का? नुसतं गोठ्याला आरोग्य, गाईला आरोग्याना तुमच्या अख्ख्या कुटुंबाला आरोग्य येतं, लक्ष्मी पण येतं. केमिकलने तुम्ही गोठा तयार करा, तुमच्या घरात पैसा येतो पण आरोग्य नाही येत, आरोग्य जात. खरे खोटे? म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मी बी आली, आरोग्य बी आलं, धन्वंतरी पण आली, काय पाहिजे? हा, भविष्यकाळ सरस्वती पण येईल. हा, येईल की नाही? मुलांच्या माध्यमातून त्यांच्या ज्ञान प्राप्त होईल. मला फार बरं वाटलं तुम्ही सगळं स्वतः सांभाळता सगळं हे. हा, तुम्ही कधी म्हटले नाही ना काय तुम्ही आता बस, आता आपल्याला कसं जरी भेटले, सगळे भेटले, बंद करा ते. नाही तीच संपायची आज सांगते मला मिल्क चार्जर कुठं भेटेल आपल्याला. मग मी या सरांना फोन करतो. त्या गाईचं तुम्ही बघा ना, ते कांती बघा ना, शरीराची कांती, चमक, ती चमडी, तुम्ही प्रमाण जर वाढवून यायचं जबरदस्त फरक पडतो. बघा, वाढवा प्रमाण. तुम्ही छान माहिती दिली आणि तुमच्या गोठ्यामधून फार मला वाटते महाराष्ट्रामधले हजारो युवक प्रेरणा घेतील, तुमच्याकडून पण प्रेरणा घेतील. छान वाटलं. तुम्ही आता याच्यामध्ये थोडेसे बदल आहे ते करा, थोडासा मोह कमी करा आणि त्यांच्यासाठी थोडंसं अजून द्या. तुमचे गायांची चमक वगैरे छान आहे, शांती चांगली आहे. म्हणजे कांती आणि शांती दोन्ही पण बरोबर आहे. कांती असली का शांती येते, बरोबर बरोबर आहे की नाही? ठीक आहे, चला, धन्यवाद. धन्यवाद. साराकडे भोसे गव्हाचं त्यांनी गव्हाचा कोंडा हेच का? आणि बाई तिकडचं नाही ना? नाही ते नाही एवढंच घेणे. म्हणजे याला तुम्ही किती दिवसांनी वापरता? हे मी 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून